तुम्ही कधी विचार केला आहे का, घरातील पुरुषाने देवपूजा केली तर काय होतं आणि का आपल्या परंपरेत घराचा कर्ता पुरुष पूजा करत असतो? आज मी तुम्हाला यामागची एक खरी कथा सांगणार आहे. एका छोट्या गावात गणेश नावाचा एक माणूस राहत होता. तो रोज सकाळी लवकर उठून घरातील देवासमोर दिवा लावायचा, नमस्कार करायचा आणि शांतपणे देवपूजा करायचा. त्यामुळे त्या घरात नेहमी शांतता आणि आनंद असायचा. घरातील सगळ्यांचं काम व्यवस्थित चालायचं. पण एक दिवस कामाचा ताण वाढला. गणेशने विचार केला, इतकं काम असताना रोज पूजा करण्याची गरज काय आहे? आणि हळूहळू त्याने देवपूजा करणे बंद केले. काही दिवसांनी घरात बदल दिसू लागले. घरात सतत भांडणं होऊ लागली. मनात बेचैनी वाढू लागली. कामात अडथळे येऊ लागले. गणेशला काहीच समजत नव्हतं की असं का होत आहे. एक दिवस गावात आलेल्या एका साधूने त्याला विचारलं, तू आधी रोज देवपूजा करत होतास ना? गणेश म्हणाला, हो, पण आता वेळ मिळत नाही. तेव्हा साधू हसले आणि म्हणाले, जेव्हा घराचा कर्ता पुरुष देवाला नमस्कार करतो तेव्हा तो फक्त स्वतःसाठी नाही, संपूर्ण कुटुंबासाठी आशीर्वाद मागत असतो. त्या दिवशी गणेशला आपली चूक समजली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने पुन्हा देवासमोर दिवा लावला, शांतपणे प्रार्थना केली आणि हळूहळू घरातील वातावरण पुन्हा बदलायला लागलं. भांडणं कमी झाली, मन शांत झालं आणि घरात पुन्हा आनंद परत आला. तेव्हा त्याला समजलं, देवपूजा म्हणजे फक्त परंपरा नाही, ती घराच्या सुखासाठी केलेली प्रार्थना असते. म्हणूनच आजही आपल्या संस्कृतीत सांगितलं जातं, घरातील कर्ता देवाला आठवतो तेव्हा संपूर्ण घरावर देवाची कृपा राहते. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, जय श्रीराम किंवा जय स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना आणि कुटुंबाला शेअर करा आणि अशाच अनोख्या आणि सत्यकथा ऐकण्यासाठी आत्ता लगेच चॅनल सबस्क्राईब करा.